जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांनी ठेकेदारांच्या जिसा संघटनेवर ब्लॅकमेलिंग करणे, खंडणीची पूर्वतयारी तसेच कारखानदारांना गेटवर जाऊन धमकावण्याचे प्रकार करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद जेजुरीत उमटले आहेत। डॉक्टर कुटे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जिसा संस्थापक सुरेश उबाळे, अध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 100 अधिक भूमिपुत्रांनी आज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत बिनबुडाचे व खोटे आरोप करणाऱ्या जिमा अध्यक्ष कुटे यांच्यावर बदनामी, मानहानीचा गुन्हा दाखल करा अशा आशयाचा तक्रार अर्ज 6 पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांना देण्यात आला। काल जिमा संघटनेचे अध्यक्ष उद्योजक डॉक्टर कुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्यांना विविध सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांची जिसा संघटनेवर गंभीर आरोप करत औद्योगिक वसाहतीमध्ये विनाकारण फिरकू देणार नाही असा इशारा दिला होता। प्रसार माध्यमांवर हे वृत्त प्रसारित होताच जिसा संघटनेचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले। शहरातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। गेल्या 10 वर्षात आम्ही कधीही कोणत्याही कारखानदाराला धमकावले नाही किंवा कामासाठी दबाव टाकला नाही, तसेच पैशांची मागणी केली नाही। जर त्याचे पुरावे देऊन आरोप सिद्ध केले तर आमच्यावर गुन्हे दाखल करावेत। येथील कारखानदार, कामगार आणि सेवा पुरविणारे ठेकेदार यांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही जेजुरीकर ग्रामस्थ सक्षम आहोत, असे संदीप जगताप यांनी सांगितले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अशा बेछूट व खोटेनाटे आरोपांमुळे वातावरण दूषित होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे जिसा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। काल जिमा संघटना नामक एका संघटनेचा अध्यक्ष यांनी जिसा संघटना जी MID आपली संपूर्ण औद्योगिक वसाहत भयमुक्त आणि दहशतवाद मुक्त ठेवण्याचं काम गेले 12 वर्ष या MIDC मध्ये करतात। विशेष करून कारखानदारांना, कामगारांना आणि ठेकेदारांचा समन्वय साधण्याचं काम करत असते। आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहे, हा आमचा गुन्हा आहे का? जर तुम्ही आमच्यावर बेछूट आरोप करताय, आमचे सामाजिक व्यावसायिक प्रतिष्ठा तुम्ही धुळीला मिळवायचा प्रयत्न करताय, कट रस्ता, तर तमाम जेजुरीकरांच्या आता तुमच्या विरोधात संतप्त भावना आहेत। तुम्ही आम्हाला खंडणीखोर म्हणताय, तुम्ही आम्हाला ब्लॅकमेलर म्हणताय। तुमची जर हिस्ट्री पाहिली तर या जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे तुमच्या नावाने दाखल आहे। माझा सभासद साधी यांची या पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाही आहे। एवढा कॅरेक्टर बेस आमचे जिसाचे आणि माझे स्थानिक भूमिपुत्र आहेत, तरीही तुम्ही बेछूट आरोप करताय। आम्ही कामगारांचा न्याय हक्क, आम्ही स्थानिकांचा न्याय हक्क तुमच्या भीतीने, तुमच्या दहशतवादाने मागायचाच नाही का? स्थानिक आहे तरी गप्प बसायचं का? आम्ही लढणारे मावळे आहोत। छत्रपती शिवरायांनी थेट औरंगजेबावर थेट अफजल खाना हात टाकला, चिरीमिरी का बघितलं नाही। तसेच आम्ही भविष्यकाळामध्ये तुमच्या रूपानं जो कोण इथं असेल, जो आम्हाला कलंकित करत असेल, निश्चित तुम्हाला आम्ही जेजुरीकर लोकशाही मार्गाने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, ही चॅम्पियन सांगतो। हा लढा आता भविष्य काळात कायदेशीर मार्गानं या जेजुरीकरांचा उभा राहील। संबंधित जेवढे विभाग आहेत MIDC संलग्न, त्यामध्ये कामगार आयुक्त असू द्या, लेबर कमिशनर असू द्या, त्यामध्ये उद्योगमंत्री असू द्या, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्याचे आमदार असू द्या, गरज पडली तर या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटून या जेजुरीच्या कारखानदारांच्या, भूमिपुत्रांच्या, कामगारांच्या ज्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्या फक्त आणि फक्त स्थानिक भूमिपुत्र जिसा संघटना भविष्यकाळात सोडवणार, हीच या निमित्तानं जेजुरीकरांना मी आश्वस्त करतो आणि या प्रवृत्तीचा तमाम जेजुरीकरांच्या वतीनं जाहीर असा निषेध व्यक्त करतो। आज या ठिकाणी जिसाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत फक्त निषेध व्यक्त करण्यासाठी। मात्र त्यांना एक ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांनी 3 दिवसापूर्वी पुढारीची बातमी तुम्ही वाचा। त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जिसा आणि जिमा एकत्र हातात हात घालून काम करतो। मात्र असा 3 दिवसामध्ये काय साक्षात्कार झाला की जिसाचे सगळे पदाधिकारी डायरेक्ट खंडणीखोर, हा खंडणीखोर किंवा पैसे उकळणे याच्याबद्दल त्यांनी पुरावा द्यावा। एवढे वर्ष त्यांना सोबत करून रेसिडेन्शियल प्लॉट
मिळकती करता MIDCचं जे आंदोलन झालं त्यावेळी जिसाचे सगळे पदाधिकारी, सगळे आमचे कामगार आम्ही रस्त्यावर बसून जिमाच्या बरोबरीने उभं राहिलो. मग आज आमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी एवढे वाईट आम्ही कसे झालो याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी द्यावं आणि कायदेशीर बाबी आम्ही इथं साहेबांना सांगितले त्या पद्धतीने त्यांनी उत्तर द्यावं. आमच्यातला एकही पदाधिकारी याच्यावरती साधी NC सुद्धा या ठिकाणी नोंद नाही. प्रत्येक माणूस कायदेशीर प्रक्रियेने या ठिकाणी काम करतंय एवढंच फक्त. आणि प्रत्येकाला निवेदन देणं हा काही कायद्यानुसार संवैधानिक मार्गानुसार कोणताही गुन्हा नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. जिसा संघटना उद्योजकांना सहकार्य करत आहे. आजपर्यंत कुणाला कुठली वर्गणी, कुठल्या गेटवर जाऊन कुणाला त्रास, कुठल्या साहेबाला हाणमार, कुठल्या साहेबांना शिवीगाळ आजपर्यंत झालेली नाही. आजपर्यंत आम्ही भयमुक्त, दहशतवाद मुक्त MIDC जेजुरी MIDC ठेवलेली आहे. हीच जर तुम्ही बाहेर गेला परिस्थिती अतिशय वाईट आहे. याच्यापेक्षा आमच्या जेजुरीत उद्योजकांना सगळं स्वातंत्र्य आहे. कुठलाही त्रास कुणालाही आजपर्यंत झालेला नाही. पण हे रामदास कुटे आहेत आणि यांची जी टीम आहे सगळी जिमा, यांनी आमचे अध्यक्ष, आमचे संस्थापक अध्यक्ष यांच्यावर बेछूट आरोप केलेले आहेत. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जातोय. जिसा संघटनेने नेहमी कर्मचाऱ्यांचा चांगलाच विचार केलेला आहे. त्यांनी एवढा गुन्हा लावला आहे की खंडणी गोळा केली, त्याचा त्यांनी रिसर प्रूफ दाखवावेत, मग ते पुढे हे होतं. 2 दिवसापूर्वी रामदास कुटेंनी, जे जिमाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आक्षेपार्ह म्हणजे माझ्या वडिलांवर असो किंवा जिसा या संघटनेवर असो त्यांच्यावर आक्षेप जो घेतलेला आहे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यांची ही जी प्रवृत्ती आहे ही आम्हाला काही मान्य नाहीये आणि त्याच्याबद्दल आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. यासाठी आज आम्ही सर्व भूमिपुत्रच म्हणू आम्हाला, कारण की आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. शेवटी आम्हाला न्याय पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत आणि सरांकडे रितसराची तक्रार दिलेली आहे.